आज आपण झटपट शिजणारी आणि पटकन तयार होणारी चमचमीत आणि टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत। सकाळच्या घाईमध्ये असो किंवा दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुकी भाजी फ्लावरची एकदम बेस्ट आहे। तर फ्लावरला अजिबात साफ करायला वेळ लागत नाही आणि तिला शिजायला सुद्धा वेळ लागत नाही। तर इथे कढईमध्ये तेल टाकलं, तेल तापलं की जिरे मोहरी टाकले, त्यानंतर बारीक चिरला कांदा टाकला, कांदा परतवून घेतला, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, टोमॅटो टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, हळद टाकलं, तिखट टाकलेलं आहे, थोडासा गरम मसाला टाकला, परतवून घेतलं। 2 मिनिटं झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी अर्धी शिजून झालेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया। भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान अशी चव येते फ्लावरच्या भाजीला। तर इथे 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। जाडसर असं कूट करून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनिटांमध्ये ही भाजी आपली झटपट अशी सुकी भाजी तयार झालेली आहे। एकदम टेस्टी अशी ही भाजी मुलांना टिफिनमध्ये आपण देऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।